नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ज्याला आपण IKS इंडियन नॉलेज सिस्टीम चा अल्पसा परिचय आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत। आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अवैदिक दर्शन किंवा ज्याला यामध्ये आपल्याला जैन दर्शनाच्या संबंधानं माहिती घ्यायची आहे। अवैदिक दर्शन ज्याला नास्तिक दर्शन असंही म्हटलं जातं, यामधल्या जैन दर्शन किंवा जैन धर्माबद्दलचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आता जे अवैदिक दर्शन आहेत तर याचा अर्थ काय, तर वेदांना प्रमाण न मानणारा जो दर्शन प्रकार आहे त्यालाच अवैदिक दर्शन म्हटलं जातं। म्हणजे काय, या दर्शनातली जी कोणी असतील ती वेदाला मानत नाहीये। मग ते जैन असतील, बौद्ध असतील, चार्वाक असतील, त्यामध्ये हे तिन्ही वेदाला मानत नाहीयेत आणि म्हणून त्यांना अवैदिक असं म्हटलं गेलेलं आहे। हिंदू धर्म हा वेदांना मानणार आहे आणि वेद सांगतील त्या पद्धतीनं आम्ही करू अशा प्रकारचं इथलं वर्तन हिंदू धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून ते वैदिक दर्शनाच्या अंतर्गत येतात। तर अवैदिक मध्ये ज्याला नास्तिक दर्शनही म्हटलं गेलेलं आहे, जैन, बौद्ध आणि चार्वाक हे येतात। त्यापैकी आज आपण जैन दर्शन किंवा जैन धर्माबद्दलचा विचार या ठिकाणी पाहणार आहोत। अवैदिक तत्वज्ञान वैदिक परंपरेला विरोध करत नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे अवैदिक तत्वज्ञान आहे ते वैदिक परंपरेला विरोध करत नाहीये, पण ते वेगळ्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्व आणि अस्तित्वाचा अभ्यास करतं। म्हणजे विश्वाचा या ठिकाणी आणि विश्वाच्या अस्तित्वाचा अभ्यास या ठिकाणी अवैदिक दर्शनानं मात्र वेगळ्या पद्धतीने केलेला आहे वेदापेक्षा। हा फरक आपण इथं प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये जे जैन दर्शन आहे, जैन धर्म आहे, याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे। तसं पाहिलं तर जैन धर्म हा खूप प्राचीन असलेला धर्म आहे आणि जैन परंपरेनुसार वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर आहेत, तर जैन धर्माची स्थापना महावीरांनी केलेली नाहीये। महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत। म्हणजे बघा, यापूर्वी 23 तीर्थंकर जैन धर्मामध्ये होऊन गेलेले आहेत। इतका प्राचीन हा धर्म आहे। बऱ्याच वेळेला महावीरांचा आणि जैन धर्माचा अत्यंत निकटचा संबंध म्हणण्यापेक्षा महावीरांच्यामुळे जैन धर्म मोठ्या प्रमाणावर ओळखला जात असल्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की जैन धर्माची स्थापना महावीरांनी केलेली आहे, परंतु असं नाहीये। महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत, त्यापूर्वी 23 तीर्थंकर या ठिकाणी जैन धर्मामध्ये होऊन गेलेले आहेत। आणि असं सांगितलं जातं की जैन धर्मातला पहिला तीर्थंकर जर कोण असेल तर ते ऋषभदेव आहेत। जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण आहेत, ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर आहेत। आणि या जैन धर्माचं मूळ इसवी सन पूर्व 6व्या शतकात आहे असं सांगितलं जातं। हा जो धर्म आहे जैन धर्म तो अतिव्रत, अहिंसा आणि आत्मशुद्धीवर आधारित आहे। जैन धर्माने अहिंसा आणि आत्मशुद्धीला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे। या धर्माचं सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य जे दोन आपल्याला पाहता येतात ते म्हणजे अहिंसा आणि दुसरं आत्मशुद्धी, या गोष्टीला त्यांनी महत्व दिलेलं आहे। आणि याचा उद्देश काय आहे या दोन्ही गोष्टींचा, तर कर्माच्या बंधनातून मुक्ती। जैन धर्म म्हणतो की कर्माच्या बंधनातनं मुक्ती प्राप्त करणं म्हणजेच मोक्ष होय। मोक्ष म्हणजे काय वेगळं नाहीये, तर मोक्ष म्हणजे कर्माच्या बंधनातनं मुक्त होणं म्हणजे मोक्ष अवस्था आहे आणि ती प्राप्त करणं जैन धर्मानं महत्वाचं मानलेलं आहे।
तसं पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की भगवान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली, ज्याला आधुनिक बिहार असं आपण म्हणतो, या ठिकाणी झालेला आहे. महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी घराचा त्याग केलेला आहे आणि सलग 12 वर्ष कठोर तपश्चर्या घर सोडून केलेली आहे. आणि या कठोर 12 वर्षाच्या तपश्चर्येच्या नंतर त्यांना केवल ज्ञान, ज्याला परिपूर्ण ज्ञान असंही म्हणता येतं, तर ते केवल ज्ञान त्यांना 12 वर्षाच्या कठोर अथक या ठिकाणी तपश्चर्येच्या नंतर प्राप्त झालेला आहे. त्यांनी अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हा पंचशील सिद्धांत समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. महावीरांनी काय केले? पंचशील किंवा पंचतत्व या समाजाला दिलेली आहे. त्यामधलं पहिलं आहे अहिंसा, दुसरा आहे सत्य, तिसरा आहे अचौर्य, चौथा आहे ब्रह्मचर्य आणि पाचवा आहे अपरिग्रह. महावीरांपूर्वीचे जे तीर्थंकर आहेत, ज्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला पार्श्वनाथ बघता येतो, नेमिनाथ बघता येतात, यांनी जैन धर्माच्या शिकवणुकींना प्रसारित करण्याचं काम केलेलं आहे. जैन धर्माच्या शिकवणीला प्रसारित करण्याचं काम महावीरांच्या पूर्वीच्या तीर्थंकरांनी केलेलं आहे. महावीरांनी जैन धर्माचं तत्वज्ञान सुव्यवस्थित करण्याचं काम केलं आणि त्याला आणखीन जास्तीचा व्यापक प्रसार देण्याचं काम भगवान महावीरांनी केलेलं आहे. भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर जैन धर्म 2 प्रमुख शाखांच्या मध्ये विभागला गेलेला आहे. एक श्वेतांबर आणि दुसरी दिगंबर, अशा 2 शाखा महावीरांच्या निर्वाणाच्या नंतर जैन धर्मामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यातले आपण जर एका शाखेचा, 2 शाखांचा विचार करायचा ठरवलं तर पहिली जी काही शाखा निर्माण झाली तिला आपण दिगंबर असं म्हणतो. आता दिगंबर शाखा म्हणजे नेमकं काय आहे? तर या शाखेतील अनुयायी नम्रतेला, कठोर तपश्चर्येला, या 2 गोष्टींना अत्यंत महत्वाचं स्थान देतात. नम्रता आणि कठोर तपश्चर्या. त्यांच्या मतानुसार संन्यास घेतलेल्या साधूला कोणत्याही प्रकारचं वस्त्र धारण करणं अनिवार्य नाहीये आणि म्हणून दिगंबर याचा अर्थ वस्त्र परिधान न करता राहणारा जो काही साधूंचा वर्ग आहे त्याला दिगंबर असं जैन धर्मातल्या मध्ये म्हटलं जातं. आणि ही एक शाखा आपल्याला जैन धर्मामध्ये पाहायला मिळते. जैन धर्मातली दुसरी शाखा जी आहे त्याला श्वेतांबर असं म्हटलं जातं. श्वेतांबर, श्वेत याचा अर्थ पांढरे. ज्या या ठिकाणी पंथामध्ये पांढरे शुभ्र कपडे ते अनुयायी वापर करतात, त्यांच्या मते साधकाला सांसारिक नियमांचं पालन करत तपश्चर्या करता येते. दिगंबरांच्या पेक्षा श्वेतांबर मतलब पांढरे कपडे परिधान करून राहणारे. दुसरा फरक दिगंबरामध्ये आणि श्वेतांबरामध्ये काय, दिगंबर हे कपडेच वापरत नाहीयेत, तर या ठिकाणी श्वेतांबर हे पांढरे कपडे वापरतात. दिगंबरांचं म्हणणं वेगळं आहे. तर श्वेतांबरांचं म्हणणं असं आहे की सांसारिक जे काही नियम आहेत त्या संसाराचे नियम सांभाळत आपल्याला तपश्चर्या करता येते. तर दिगंबरांचं म्हणणं असं आहे की असं नाही, अशी काही आपल्याला तपश्चर्या करता येत नाहीये. आचार्य उमास्वामी यांनी लिहिलेले तत्वार्थ सूत्र हा जो जैन धर्माचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. जैन धर्मातला अत्यंत महत्वाचा ग्रंथ आचार्य उमास्वामीचा कोणता आहे? तर तत्वार्थ सूत्र अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये जैन धर्माचं तत्वज्ञान आणि उपदेशाचं वर्णन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये काय आलेलं आहे? तर जैन धर्माचं तत्वज्ञान आणि उपदेशाचं वर्णन या ग्रंथात आलेलं आहे. जैन साहित्याला आगम म्हणजे तत्व, जैन साहित्याला आगम तत्व असं म्हणतात. हे अर्धमागधी, मागधी, प्राकृत मध्ये लिहिलेले आहेत. या अंतर्गत 12 अंग, 12 उपांग, 10 प्रकीर्ण, 6 छेदसूत्रे,
4 मूलसूत्रे आणि उपयोजन सूत्रे असे आलेले आहेत. तत्वार्थ सूत्र हा आचार्य उमास्वामी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. यात जैन धर्माचे मूलभूत तत्वज्ञान, नैतिकता आणि मोक्ष प्राप्तीच्या मार्गाचं वर्णन आलेलं आहे. भगवान महावीरांच्या जीवन आणि शिकवणीचं भगवान महावीरांचं जीवन आणि त्यांच्या शिकवणीचं जे विवरण आहे आणि त्या विवरणाचा ग्रंथ म्हणजे श्वेतांबर परंपरेतील आचारांग सूत्र आणि सूत्रकृतांग सूत्र हे 2 ग्रंथ आहेत. आचार्य कुंद जे दिगंबर पंथातले आहेत, तर या दिगंबर पंथातील आचार्य कुंद यांनी लिहिलेल्या समयसार, प्रवचनसार आणि पंचास्तिकाय या ग्रंथांमध्ये आत्म्याबद्दल, कर्माबद्दल आणि मोक्षाबद्दल सखोल चर्चा आपल्याला जैन धर्माच्या संबंधानं वाचायला मिळते. जैन तत्वज्ञान अत्यंत सखोल असून त्यात मूलतः 3 महत्वाच्या तत्वांची चर्चा केली जाते. कशामध्ये? जैन तत्वज्ञानामध्ये 3 तत्वांची चर्चा प्रामुख्याने केली जाते. त्यातलं पहिलं तत्व आहे द्रव्य, दुसरं तत्व आहे जीव आणि तिसरं तत्व आहे कर्म. तर या 3 तत्वांची महत्वाची चर्चा जैन धर्मामध्ये दिसते. जैन धर्माचे मुख्य जे सिद्धांत आहेत तेही आपण पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला जे काही सिद्धांत आहे त्रिरत्ने, ज्याला 3 रत्ने असं आपण म्हणूया. या धर्मामध्ये सम्यक दर्शन पहिलं या ठिकाणी रत्न आहे. सम्यक दर्शनचा अर्थ आहे सत्याविषयीचं योग्य ज्ञान. दुसरा आहे सम्यक ज्ञान, ज्याला शास्त्रांविषयीचं ज्ञान असं म्हटलं जातं. आणि तिसरं जे आहे त्याला सम्यक आचरण म्हणतात. त्याचा अर्थ आहे धर्मानुसार वागणे. या त्रिरत्नांच्या आधारेच जैन अनुयायी आपलं जीवन जगतात. म्हणून या त्रिरत्नांना जैन धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे अहिंसा, आणि तीही अत्यंत अहिंसा. या तत्वाला जैन धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. अहिंसा जैन धर्माचा प्रमुख सिद्धांत आहे. या धर्मामध्ये अहिंसेला इतकं महत्व दिलं जातं की जैन भिक्षू जे आहेत ना, ते भक्तजन प्राण्यांनाच नव्हे तर सूक्ष्म जीवांनाही हानी पोहोचू नये यासाठी आपण पाहिलं असेल की नाकामध्ये श्वासोच्छ्वास करताना देखील जंतू जाऊन ते मृत्युमुखी पडतील तर आपल्याला त्याचं पाप लागेल. म्हणून त्यासाठी देखील आपण पाहिलं असेल की नाकाला मास्क सारखं बांधलेलं असतं. आणि म्हणून अहिंसेला, अत्यंतिक अहिंसेला जैन धर्मामध्ये महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. जैन धर्मातला तिसरा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे अनेकांतवाद. तिसरा सिद्धांत कोणता आहे? अनेकांतवाद. म्हणजे अनेकांतवाद हे जैन धर्माचं एक अद्वितीय अशा प्रकारचं तत्व आहे. आणि हे तत्व काय सांगतं की सत्य हे बहुमुखी असतं. सत्य कसं असतं? तर सत्य हे बहुमुखी असतं आणि प्रत्येक दृष्टिकोनातून सत्य वेगवेगळं असू शकतं. ते तत्व सहिष्णुता आणि विचारांच्या विविधतेवर भर देतं असं सांगितलं गेलेलं आहे. चौथा सिद्धांत जो इथं आपल्याला दिसतो तो आहे सापेक्षतावाद, ज्याला शादवाद असं म्हटलं गेलेलं आहे. सापेक्षवाद किंवा शादवाद, सापेक्षवाद या शादवाद, सापेक्षवाद हे अनेकांतवादाशी संबंधित आहे. शादवाद सांगतो की कोणतंही विधान सत्य असू शकतं, परंतु ते सापेक्षतेने म्हणजेच कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं यावर अवलंबून आहे. जीव आणि अजीव. जैन तत्वज्ञानामध्ये जीव आणि अजीव या 2 मुख्य घटकांची चर्चा होते. त्यातला पहिला आहे जीव. जीव म्हणजे आत्मा जो चैतन्ययुक्त आहे. जीव म्हणजे आत्मा जो चैतन्ययुक्त आहे आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेला असतो.
आत्मा हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला असतो. प्रत्येक जीवाचा अंतिम उद्देश काय आहे? मोक्ष प्राप्त करणे हा आहे, जो केवळ कर्माचे बंधन संपवूनच शक्य होईल, अन्यथा मोक्ष मिळवणं शक्य होणार नाहीये, असं जैन धर्मातल्या जीव या सिद्धांताने सांगितलेलं आहे. अजीव म्हणजे निर्जीव पदार्थ. अजीव म्हणजे काय? निर्जीव पदार्थ, जसे की पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत म्हणतो आपण त्याला. पदार्थ जीवनरहित असतात, पण जीवांच्या चैतन्याने ते प्रेरित होतात. कोण? हे पंच जे आपण सांगितले ते. त्यानंतर कर्म सिद्धांत जैन धर्मामध्ये आलेला आहे. कर्म सिद्धांत जैन धर्माचं एक प्रमुख तत्व आहे. कर्म सिद्धांत हे जैन धर्माचं एक प्रमुख तत्व आहे. जैन धर्मानुसार कर्म म्हणजे सूक्ष्म पदार्थ जे आत्म्याला वेढून टाकतात आणि त्याच्या मुक्तीला अडथळा निर्माण करतात. कर्माचं हे बंधन आत्म्याला जन्म मृत्यूच्या चक्रात अडकवून ठेवतं. जैन तत्वज्ञानानुसार सात्विक आणि योग्य आचरणाद्वारे या कर्माचं निर्मूलन केलं जाऊ शकतं. मोक्ष आणि निर्वाणाबद्दलचा विचार जैन धर्म काय सांगतो बघा. मोक्ष म्हणजे कर्मापासून संपूर्ण मुक्ती मिळवणं होय. मोक्षाची काय व्याख्या केलेली आहे यांनी? मोक्ष म्हणजे कर्मापासून संपूर्ण मुक्ती मिळवणं होय, जे आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करते. काय करते? आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करते. जैन धर्मात मोक्ष हा अंतिम उद्देश मानला आहे. तो तपश्चर्या, योग आणि धर्माचरणाद्वारे प्राप्त केला जाऊ शकतो. जैन धर्मामध्ये मोक्ष प्राप्त करण्याचे जे मार्ग सांगितलेले आहेत ते मध्ये पहिला मार्ग आहे तपश्चर्येच्या मार्गातून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो, योगाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो, किंवा धर्माचरणाच्या द्वारे देखील मोक्ष प्राप्त केला जाऊ शकतो. निर्वाण म्हणजे मोक्षाची स्थिती, जिथे आत्मा शुद्ध आणि शांत होतो, तीच अवस्था म्हणजे मोक्षावस्था, असं जैन धर्मानं सांगितलेलं आहे. आता जैन धर्मातले जे आचार धर्म आहेत त्यामध्ये मी यापूर्वी सांगितलेलेच अहिंसा, कोणत्याही प्राण्याला हानी न पोहोचवणं, याला अहिंसा म्हटलं गेलेलं आहे. दुसरं सत्य आहे, नेहमी सत्य बोलावं, हे सांगितलं गेलेलं आहे. अस्तेय, चोरी करू नये. पुढे ब्रह्मचर्य सांगितलंय, इंद्रियांच्या वरती संयम ठेवणं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. अपरिग्रह म्हणजे संपत्तीचं संकलन न करणं या प्रकार आणि आलिप्त राहणे, अशा प्रकारचा एक विचार या आचार धर्मामध्ये जैनांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहाच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्याचबरोबर जैन धर्मामध्ये मांस, मद्य ज्याला आपण दारू असं म्हणतो, आणि मधामध्ये आपण जे मध म्हणतो तर त्या मधमाशाची अंडी असतात, म्हणून त्याचा देखील निषेध या ठिकाणी जैन धर्म करतो. परप्राण्यास त्रास द्यायचा नाहीये, असत्य भाषण करायचं नाहीये, चोरी करायची नाहीये, परस्त्री गमन करायचं नाहीये आणि हव्यासही धरायचा नाहीये. या 8 तत्वांचा, अष्टतत्वांचा प्रत्येक माणसानं त्याग केला पाहिजे, तरच त्याचा खऱ्या अर्थानं संसार सफळ होऊ शकतो. हे 8 तत्व ज्याने आपल्या जवळ बाळगून जर तो मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न करत असेल तर त्याला कधीही मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाहीये, असा विचार जैन धर्म देतो. अपराध नसलेल्या देशावर आक्रमण करू नये. ज्या देशानं अपराधच केलेला नाहीये अशा देशावर आपण कशासाठी आक्रमण करायचं? तर भगवान महावीरांनी सांगितलं, त्या काळामधले जे कोणी सत्ताधीश असतील त्यांना, की ज्या देशानं अपराध केलेला नाहीये त्या देशावर विनाकारण आक्रमण करायचं नाही, हाही विचार जैन धर्माने दिलेला आहे. आणि या धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांना जैन असं म्हटलं जातं. आपण जर जैन धर्माच्या सणोत्सवांच्या बद्दल पाहिलं तर जैन धर्मामध्ये निर्वाण दिन सण म्हणून, उत्सव म्हणून साजरा केला जातो.
कधी साजरा केला जातो हा? कार्तिक पौर्णिमेस वर्धमान महावीरांचा निर्वाण दिवस असल्याने हा दिवस उत्सव म्हणून संपन्न करतात. बिहारमधील पावापूर येथे महावीरांनी देहत्याग केला होता. तसेच चातुर्मासाची सांगता या दिवशीच केली जाते. या दिवशी पावापुरी व काठीवाड येथील शत्रुंजय पर्वतावर जाऊन पूजा अर्चा केली जाते. हा एक उत्सव ज्याला निर्वाण दिन उत्सव म्हणता येईल जैन धर्मामध्ये केला जातो. दुसरा जो उत्सव केला जातो तो आहे मौनी एकादशी. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशीला मौनी एकादशी म्हटलं जातं. या दिवशी मौन धारण करून, या मौनी एकादशीच्या दिवशी नावच मौनी एकादशी आहे, तर मौन धारण केलं जातं. जर मौन धारण केलं असेल 12 तासाचं त्याला अर्ध मौन असं म्हटलं जातं, आणि 24 तास जर मौन धारण केलं असेल तर त्याला पूर्ण अशा पद्धतीचं म्हटलं जातं. या दिवशी 24 तास उपवास केला जातो. काही ठिकाणी 12 तासाचा उपवास केला जातो व एका जाग्यावर बसून पूजा अर्चा केली जाते व प्रार्थना देखील म्हटली जाते. 18वा 19वे आणि 21वे तीर्थंकर कोणते कोणते? 18, 19 आणि 21 तीर्थंकरांच्या स्मृती प्रीत्यर्थ या दिवसाचं विशेष महत्व आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या धर्मामध्ये तिसरा जो उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे पार्श्वनाथ जयंती. जैन धर्मातले 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ काशीच्या अश्वसेन राजाच्या पोटी पौष वद्य दशमीला जन्माला आले. त्यांनी निग्रंथ संप्रदायाची स्थापना केली व पारसनाथ येथून मोक्षाला गेले आणि त्यामुळेच या तीर्थाला पारसनाथ असं नाव पडलेलं आहे. पारसनाथ हे 48 किलोमीटर मध्ये पारसनाथ या ठिकाणी 48 किलोमीटर मध्ये अनेक टेकड्यांचे तीर्थ असून तेथे 9 तीर्थंकरांची मंदिरे आहेत. आणि या प्रदेशाला जैन धर्मीय प्रदक्षिणा घालण्याचं काम करतात. अशा पद्धतीनं या धर्मामध्ये हे 3 उत्सव अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहेत. जैन धर्मामधले जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये पावापूर, गिरनार पर्वत, अबू, श्रवण बेळगोळ, कैलास, खंडगिरी, चंपापूर जिल्हा भागलपूर, अयोध्या, श्रावस्ती, कौशांबी, वाराणसी, मथुरा, मांगीतुंगी व गजपंथा जिल्हा नाशिक, त्यानंतर कुंथलगिरी जिल्हा सोलापूर, महावीर राजस्थान जयपूर, खजुराहो, बुंदेलखंड इत्यादी तीर्थक्षेत्र देखील आपल्याला जैन धर्मामधले असलेली पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं भारतीय ज्ञान परंपरेला समृद्ध करण्यामध्ये प्राचीन जर कुणाचा वाटा असेल तर त्यामध्ये जैन धर्माचा देखील अत्यंत महत्वाचा वाटा आहे. आणि अवैदिक दर्शनांच्या मध्ये जैन धर्म किंवा जैन दर्शन येतं. त्याचा अत्यंत अल्प परिचय आहे, कारण धर्म मोठा आहे, तत्वज्ञान खूप मोठा आहे, परंतु आपल्याला फार विस्तार करून व्हिडिओची लांबी लांबवायची नाहीये आणि आपल्याला परीक्षेमध्ये यापेक्षा फार विस्ताराने लिहायला तुम्हाला वेळही पुरणार नाहीये. हा विचार डोळ्यासमोर ठेवून अत्यंत अल्प स्वरूपामध्ये जैन धर्माचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. एवढाच परिचय आपल्या समोर ठेवून थांबतो. नमस्कार.